गोलंदाजी करण्यासाठी निश्चितपणे स्ट्राईक एंडच्या दिशेने बहुधा मानिक हा फलंदाज फलंदाजी करताना दिसेल, तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने शरद हा फलंदाज फलंदाजी करताना दिसेल. निर्धारित सामना 5 षटकांचा व 5 षटकांच्या सामन्यात पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं जोखमीचं षटक. हे षटक आपण गोलंदाजीच्या विभागातील प्रमुख गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्त करतो व या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 9 खेळाडू हे 38 सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतील व उर्वरित 2 खेळाडू हे सीमारेषेलगत सीमारक्षक म्हणून आपली कामगिरी पार पाडताना दिसतील. त्याचप्रमाणे बिनीची जोडगोडी मैदानात स्ट्राईक एंडच्या दिशेने मानिक तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने शरद. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक तांबे हे सुसज्ज होत आहेत. यावेळी फुलटॉस चेंडू, एक खराब चेंडू, परंतु खराब चेंडूला डीप लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे टोलवण्यास फलंदाज कुठेतरी कमी. स्पोर्ट्स कोल्हापूर क्रिकेट संघाच्या वतीनं महेश नामक फलंदाजाची वर्णी लागते आहे. ती एकंदरीत खेळपट्टीवर उर्वरित चेंडूचा सामना करण्यासाठी सफलताप्राप्त गोलंदाज दीपक तांबे हे सुसज्ज होत आहे. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, एक चतुरास्त्र, एक ब्रह्मास्त्र क्रिकेटचं व किंबहुना या चेंडूवर निशब्दित राहतोय तो नवोदित फलंदाज महेश. किंबहुना या चेंडूवर निरुत्तरित राहत अखेर चेंडूची वल्गना, चेंडूची गणना एक निर्धाव चेंडू म्हणून गणली जात उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पूर्ण करत चेंडू सुपूर्त केला जातोय तो दीपक तांबे यांच्या हाती. यावेळी पुन्हा एकदा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू मधल्या एष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू टोलवायचा की सोडून द्यायचा या द्विधावस्थेत उजव्या हाताचा फलंदाज महेश जखडला जातोय. परिणामता चेंडूचा शेवट एक निर्धाव चेंडू म्हणून गणला जात उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पूर्ण करत अखेर चेंडू सुपूर्त केला जातोय. ते अंतलीन चेंडूतील काही चेंडू शेष असलेले त्यातीलच एक चेंडू फेकण्यासाठी चेंडू सुपूर्त होतोय गोलंदाज दीपक तांबे यांच्या हाती. यावेळी इनसाइड आउट पद्धतीचा फटका या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं टोलावला जातोय व या आक्रमक फटक्याला षटकाराच्या स्वरूपात पुरस्कार प्राप्त होत या ठिकाणी टोलेजंग षटकाराची नोंद होते. ती कोल्हापूर क्रिकेट संघाच्या खाती पर्यायानं फलंदाज महेशच्या खाती. एकंदरीत सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 6 धावा धावफलकावर. त्याच्या डोक्यावरनं व तदनंतरचा चेंडू एक यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू. यावेळी विथ अलॉंग द कार्पेट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात अडवला जातोय व किंबहुना या फटक्यावर कोणतीही दुहेरी धाव प्रतिस्पर्धी संघाला दिली जात नाही आहे व पर्यायानं दोन्ही फलंदाज एकेरी धावेवर समाधानी होत आहेत. पर्यायानं संपूर्ण कोल्हापूर क्रिकेट संघ देखील समाधानी होत. एकंदरीत सांघिक धावफलक परावर्तित होतोय तो 7 धावा धावफलकावर.
यावेळी बॉलर बॅट ड्राईव्ह पद्धतीचा फटका किंबहुना 38 सीमारेषेच्या आतमध्ये वाखाणण्याजोगा क्षेत्ररक्षण हे डीप मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचं पर्यायानं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी कोणतीही धाव गोलंदाजाकडनं बहाल केली जात नाहीये. उर्वरित परिणाम म्हणजे चेंडूची वल्गना, चेंडूची गणना एक निर्धाव चेंडू म्हणून गणली जाते. निर्धाव चेंडू अखेर षटकाची समाप्ती होते ती बहुधा पहिल्या वहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस कोल्हापूर क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती नाममात्र 7 धावा धावफलकावर ही एका गड्याच्या मोबदल्यात म्हणावी तशी धावसंख्या एकंदरीत धावफलकावर लागलेली दिसत नाही. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज, त्यांचा बिनीचा गोलंदाज किंबहुना सलामीचा गोलंदाज तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धावांपासून जखडून ठेवतोय. किंबहुना धावांसाठी संघर्ष करणारी गोलंदाजी ही तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं तो मैदानावरती पेश करताना दिसतोय. षटक संघाकडनं फेकण्यासाठी व दिलेली सांघिक जबाबदारी आपल्या खांदी घेत एक नवोदित गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक अति महत्वपूर्ण असं दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कोर गोलंदाज आबा जळवी हा सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू आखूट टप्प्याचा प्रथमता चेंडू भिरकावून द्यायचा होता तो डीप लॉंग ऑन किंवा डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, परंतु चेंडूची गती, चेंडूचा वेग हा अपेक्षेपेक्षा किंचिसा जास्त किंबहुना चेंडू यष्ट्यांना हुलकावणी देत, फलंदाजाला हुलकावणी देत स्थिरावतोय तो यष्टीरक्षकाच्या हाती. यावेळी सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात पाहायला मिळतोय. एक धाव झटपट पूर्ण. या ठिकाणी शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळीनं चेंडूवर पोहोचतोय व पर्यायानं चेंडूची परती, चेंडूची पुनश्च फेक ही गोलंदाज आबाच्या दिशेने करेल. तोवर दोन्ही फलंदाज प्रथमतः एकेरी धाव घेत आहेत व तदनंतर हरणाची गती आपल्या धावगतीत राखत दुहेरी धाव देखील लिलया पूर्ण करतायत. दोन बहुमूल्य धावांच्या जोडीनं अखेर सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती नाममात्र 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात दुहेरी षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कोर गोलंदाज आबा. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टोलवायचा होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मिस टायमिंग फटका. या ठिकाणी आपलंच फॉलो थ्रो मध्ये रोखलं जातंय ते चेंडूला यष्टीरक्षकाकडनं. परिणामतः चेंडूचा शेवट एक निर्धाव चेंडू म्हणून गणला जात उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पूर्ण करतोय व पुन्हा एकदा पर्यायानं चेंडू सुपूर्द केला जातोय तो उजव्या हाताचा गोलंदाज आबा जळवीच्या दिशेनं. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पर्यायानं टोलवायचा होता तो डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, परंतु या ठिकाणी मोठा फटका मारण्याची सुसंधी फलंदाजाला न देता ऐनमुखेच्या क्षणी चेंडू फलंदाजाच्या पॅडला स्पर्श करतोय. एकंदरीत धावा या कशाही येवत, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये भले फटके टोलवत येवत किंवा अवांतर स्वरूपात येवत, परंतु येणारी प्रत्येक धाव ही संघाच्या सांघिक हितासाठी लाख मोलाची व ती लाख मोलाची धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करत एकंदरीत 10वी धाव निघते ती कोल्हापूर क्रिकेट संघासाठी. यावेळी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू डीप मिडऑफच्या क्षेत्रात वाकडण्याजोगा फटका विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका, परंतु त्याच तत्परतेने तेथील क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय व त्याच तत्परतेने त्याची फेक जोवर गोलंदाजाच्या दिशेने येईल तोवर दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका मात्र या ठिकाणी समाप्त केली जात दोन्ही फलंदाज पर्यायानं एका धावेवर समाधानी होत आहेत. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू सिली मिडॉनच्या क्षेत्रात देखना फटका एक धाव झटपट पूर्ण. डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळीनं चेंडूवर पोहोचतोय व सुस्थितीत चेंडू आपल्या हाती विसावत पर्यायानं त्याची फेक यष्टीरक्षक राकेश चव्हाणच्या दिशेने येईल तोवर दोन्ही फलंदाज प्रथमतः एकेरी धाव व तदनंतर चित्याच्या चपळीनं मैदानात धावगती राखत दुहेरी धाव देखील पूर्ण करतायत व दोन बहुमूल्य धावेच्या जोडीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती एकंदरीत 13 धावा धाव फलकावर. दुहेरी धावे अखेर
षटकाची समाप्ती होते ती दुसऱ्या व 2 षटकाच्या सांगती अखेरीस शरद काशी स्पोर्ट्स कोल्हापूर क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या प्रति षटकामागे 6 धावांपेक्षा किंचितशी जास्त सरासरी राखत एकंदरीत 13 धावा धावफळकावर झळकवले जात आहेत. तो बिनीचा फलंदाज आघाडीचा फलंदाज माणिक हा बाद झाल्यानंतर हे बदल दिसत नाही. ज्या गोलंदाजाने या इनिंगला सुरुवात केली होती तो आघाडीचा गोलंदाज बिनीचा गोलंदाज या ठिकाणी सुसज्ज होतोय तो दीपक तांबे. मयूर हा गोलंदाज बहुधा सुसज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व या इनिंगचा तिहेरी षटक घेऊन मयूर हा सुसज्ज. यावेळी पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा व किंबहुना या उसळणाऱ्या चेंडूचा अंदाज घेण्यास निश्चितपणे आघाडीचा फलंदाज चकतोय बिनीचा फलंदाज चकतोय. पर्यायाने चेंडू फळीला हुलकावणी देते फलंदाजाला हुलकावणी देते यष्ट्यांना हुलकावणी देत अखेर उर्वरित सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करत पुन्हा एकदा चेंडू मयूरच्या हाती सुपूर्त केला जातोय. यावेळी तो चेंडू 30 दिशा व 30 परिणिती वारंवार फलंदाज शरदला निर्धाव गणले जात आहेत ते चेंडू गोलंदाज मयूरचे व हे निर्धाव गणले जाणाऱ्या चेंडूंचं काही अंशी अतिरिक्त दडपण आज कारणीभूत ठरणारे चेंडू हे वारंवार निर्धाव चेंडू फेकतोय तो गोलंदाज मयूर. यावेळी सुरेख असा चेंडू आखूट टप्प्याचा भिरकावून दिला जातोय तो डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात वाखडण्याजोगा चेंडूवर पोहोचतोय तो डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पर्यायानं सुस्थिती चेंडूवर पोहोचत चेंडू आपल्या हाती विसावत त्याच तत्परतेने त्याची फेक गोलंदाज मयूरच्या दिशेने येते. तोवर दोन्ही फलंदाज झटपट एकेरी धाव पूर्ण करतायत. एका धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 14 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी पदलालित्य दाखवत एक सुरेख असा फटका देखना फटका हा डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं टोलेजंग फटका षटकारासाठी 6 धावेने सांघिक धावसंख्या तब्बल 20 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आघाडीचे 2 चेंडू हे गोलंदाजाचे होते. तदनंतरचा तिहेरी चेंडू मात्र फलंदाजाच्या आव्याकातला बॅटच्या मुखावाटे पडलेला किंबहुना पदलालित्य दाखवत एक देखना फटका डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टोलेजंग फटका आकाशाला गवसणी घालणारा फटका किंबहुना गगनभेदी फटका तेथील फलंदाज हा महेश टोलावतोय व या अति आक्रमक फटक्याचं रूपांतर एकंदरीत 6 धावेत होत 6 बहुमूल्य धावांची नोंद होते ती फलंदाज महेशच्या खाती. एकंदरीत संपूर्ण शरद काशी स्पोर्ट्स कोल्हापूर क्रिकेट संघाच्या सांघिक खेम्यात व या 6 धावेने एकंदरीत सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती बिनीचा फलंदाज माणिक बाद झाल्यानंतर तब्बल 20 धावा धावफलकावर व जे सुरुवातीला सूर गवसल्यानंतर दुहेरी षटकात जी फलंदाजी व्हायला हवी ती फलंदाजी आता मात्र दुहेरी षटकात तिहेरी षटकात होताना दिसते. ती निश्चितपणे फलंदाज शरदच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी किंबहुना जे क्रिकेटचे चोखंदळ रसिक बऱ्याच अंशी या ठिकाणी मैदानावरती आव ठोकून बसलेले पाहायला मिळत आहेत त्या क्रिकेटच्या चोखंदळ रसिकांचं निश्चितपणे मनोरंजन या ठिकाणी होताना दिसत आहे ते एक आकर्षक फलंदाज महेशच्या माध्यमातून. यावेळी सुरेख असा चेंडू आखूट टप्प्याचा यॉर्कर लेनचा चेंडू भिरकावून द्यायचा होता तो डीप मिडॉनच्या क्षेत्रात परंतु चेंडूची गती चेंडूचा वेग हा अपेक्षेपेक्षा किंचितसा जास्त चेंडू मिस टाइम होतोय किंबहुना थर्ड मॅनच्या क्षेत्रात जाऊन विसावतोय. वाखाणण्याजोगा चेंडूची परती ही थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाची किंबहुना या सरळ फेकी अभावी मात्र दोन्ही फलंदाज पुरते एका धावेवर समाधानी होत आहेत.
यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, किंबहुना उसळलेल्या चेंडूला डीप फाईन लेगच्या क्षेत्रात टोलावलं जात आहे. बघता बघता या ठिकाणी चेंडू डीप फाईन लेगचं क्षेत्र पार करतोय. या ठिकाणी सर अमोल जमदाडे सरांच्या शब्दात सांगायचं झालं तर एका बाजूला सलमान खान, दुसऱ्या बाजूला शाहरुख खान व मधूनच प्रीती झिंटा जावी अशा प्रकारचं चित्र मात्र मैदानावर पाहायला मिळत एकंदरीत चौकाराची नोंद होते ती महेशच्या खाती व किंबहुना या 4 बहुमूल्य धावाने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 25 धावा व या टोले जंग फटक्यानं एकंदरीत षटकाची समाप्ती होते ती तिसऱ्या व उर्वरित 2 षटकांचा या ठिकाणी विवरण करण्यासाठी माझे साथी सहकारी समालोचक सन्माननीय श्री उमेश परब यांना मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व पहिल्या इनिंगच्या डावासाठी मी समालोचक सागर कदम आपल्या तमाम क्रीडा रसिकांची या ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद कदम. विनंती आहे मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना जो चेंडू सीमारेषे बाहेर जातो तो त्वरित परत करावा जेणेकरून हा सामना थांबणार नाही आणि आमचे मित्र अक्षय पुजारे यांना मैदानात वारंवार जाण्याची या ठिकाणी तसदी घ्यावी लागणार नाहीये. तरी आपण चेंडू त्वरित शोधून तो पुन्हा परत करावा. धन्यवाद. नीरज घाडी, सन्माननीय नगरसेवक नीरज घाडी आणि चंदन घाडी आपण कुठे असाल तर कृपा करून आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय नगरसेवक नीरज घाडी आणि चंदन घाडी सन्माननीय श्री अध्यक्ष भाई नरे आपली वाट पाहत आहेत. धन्यवाद. धन्यवाद सागर. आबा जळवी हा गोलंदाज सुरेख चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू एक 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना मात्र एक अशा प्रकारची गोलंदाजी निश्चित रूपाने आवश्यक असेल तर रवळनाथ ओरोस हा पोलिसचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक चांगली कामगिरी देशसेवा करत असताना सुद्धा आपल्या वेळात वेळ काढून एक क्रिकेटचा आनंद घेताना हे सर्व पोलीस कर्मचारी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आखूड चेंडू, वारंवार चातुर्यपूर्ण गोलंदाजी, अनेक वर्ष क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव ज्याच्या गाठीशी आणि आपला अनुभव पणाला लावून या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो आबा जळवी. पहिला चेंडू हा ओव्हर पिथलेनचा, त्यानंतरचा शॉर्ट पिथलेनचा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू बॅटला स्पर्श करतोय त्याची क्षेत्ररक्षक तैनाक थोडीशी मी म्हणेन घोडचूक या ठिकाणी पाहायला मिळते. झेल जमिनीला दान केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र हा झेल कितपत महागडा ठरतोय येणाऱ्या वेळ आणि येणारी काळ हे नक्कीच सांगून जाईल. मात्र या दुहेरी धावेने संघ पोहतोय तब्बल 27 धावा धावफलकावरती. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हळूहळू धावांचा रतीब रस्त्यासाठी सज्ज होतोय फलंदाजी करणारा कोल्हापूरचा संघ आणि पोलीस सिंधुदुर्ग संघाला यावेळी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक हा कणा मानला जातो गोलंदाजाचा, मात्र यावेळी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय हे ओरोस संघाकडनं. यावेळी मात्र एक झेलचीचं हलकसं अपील आणि यावेळी मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेनं
हरल्यानंतर कोल्हापूरचा संघ पाहायला मिळतोय फलंदाज प्रदीप. यावेळी मात्र सुरेख चेंडू सिंधुदुर्ग पोलीस जे आपण पाहिलं तर देशसेवा करतायत आणि देशसेवा करता करता एक फावल्या वेळात आपला आनंद आपली हौस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. तर क्रिकेट खेळताना वाखाणण्याचोखी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवावा, एकेरी दुहेरी धावा घ्यावा असा मनसुबा क्षेत्ररक्षक फलंदाज या ठिकाणी मात्र सामान्य विद्या नकाशे यांच्याकडनं प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 रुपये. गोलंदाज दीपक याच्यासाठी सुवर्ण संधी येते. पहिले 2 चेंडू हे निर्धाव टाकतोय, अर्थात पहिल्या 2 चेंडूवरती या ठिकाणी 1000 रुपये नक्कीच मिळतील. मात्र तिहेरी धावांची लहर बहुधा मैदानात पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, तेवढीच खराब फेकी आणि तिहेरी धावेने संघ तब्बल पाहायला मिळतोय तो 31 धावा धावफलकावर. हळूहळू एक सन्मानजनक धावसंख्या 40 ते 50 धावा नितांत गरजे. यापूर्वीचा सामना पाहिला आपण, तो 41 धावांचा लिहिलं सहजासहजी या सामन्यावरती विजय प्राप्त केला होता तो अवधूत पाटील याच्या संघानं. मात्र अशीच कामगिरी पाहायला मिळते रवळनाथ ओरोस संघाकडनं. चांगली गोलंदाजी, ज्या गोलंदाजी अपेक्षा केली होती संघ नायकानं. यावेळी आकुटपता चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि नकाशे साहेबांकडनं लावलेलं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळवतोय तो गोलंदाज दीपेश. या षटकात आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगतायत तब्बल 3 चेंडू हे निर्धाव टाकले जात आहेत, ते गोलंदाज दीपक कर्वे. यावेळी मात्र सुरेख चेंडू, तेवढा देखना फेटना फटका पाहायला मिळतोय. लॉंगअपच्या दिशेनं मयूर येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण देखणी वापसी, मात्र त्या ठिकाणी सुरेख ताळमेळ राखत एकेरीचं रूपांतर दुहेरीत लिहिल्या करत दुहेरी धावेने संघ पोहोचतोय तब्बल 33 धावा धावफलकावर. अजूनही भुवाडे संघाचा स्टार खेळाडू अजित हा अजून त्यांच्या तंबूच्या आश्रयाला बाकी. मात्र एक धावा आणि या ठिकाणी पाहायला मिळतंय सुरेख फटका, मात्र एक बॅटची एज घेतोय. पंचांचा इशारा येणं बाकी. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जातोय. मात्र गोलंदाज आणि यष्टीरक्षकाचं अपील ग्राह्य धरलं जाते. फलंदाज बाद होतोय. पहिल्या इनिंगचा म्हणजे 30 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित या ठिकाणी पाहायला मिळते धावसंख्या 33 धावा. विजयासाठी 34 धावांची नितांत गरज आणि तब्बल 3 चेंडू निर्धाव आणि हा सुद्धा 4था चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज दीपक. आणि प्रत्येक चेंडू मागे, निर्धाव चेंडू मागे 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते सन्माननीय सामान्य विद्या नकाशे यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अंतिम षटक टाकणारा गोलंदाज दीपक यानं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. जे पारितोषिक लावलं होतं विद्या नकाशे साहेबांनी, त्या पारितोषिक आपण त्या पारितोषिकाचा स्वीकार करावा. तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकतोय आणि 2000 रुपयाचा मानकरी ठरतोय तो गोलंदाज दीपेश डीजे.
यानंतर होणारा सामना एटी स्पोर्ट्स पन्हाळा विरुद्ध काळभैरव हिंदळे दोन्ही संघांना मी पहिला पुकार देतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचं आहे. काळभैरव हिंदळे विरुद्ध एटी स्पोर्ट्स पन्हाळा दोन्ही संघ आणि त्या संघांचे व्यवस्थापक विनंती आहे की आपण त्वरित आपले संघ इथे हजर करा. आणि या ठिकाणी 2000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होते. सन्माननीय दीपेश यांना सन्मान्य श्री अध्यक्ष भाई नरे यांच्या शुभ हस्ते उमेश परब यांनी इथे यायचं आहे. उमेश परब विनंती आहे आपण त्वरित मुख्य व्यासपीठाकडे या. उमेश परब नकाशे साहेबांकडून या ठिकाणी दीपेश याला 2000 रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं. वेल बॉल. पुन्हा एकदा मी सांगतोय काळभैरव हिंदळे विरुद्ध एटी स्पोर्ट्स पन्हाळा दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित इथे यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. हा सामना संपल्यानंतर त्वरित पुढील सामना दुसऱ्या फेरीचा पहिलाच सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना आणि व्यवस्थापकांना आपण आपला संघ घेऊन त्वरित प्रेझेंटेशन बॉक्सच्या शेजारी या. धन्यवाद. पहले बल्लेबाजी करते हुए पुलिस बॉयज ने माफ कीजिएगा कोल्हापुर शरद स्पोर्ट्स ने 33 रन बनाए. तो 34 रनों का पीछा करते हुए 5 ओवर के लिए बिनी यानी कि सलामी बल्लेबाज की हैसियत से 2 बल्लेबाज गणेश और गेंदबाजी मार्ग पे अजीत वाघवे. एक विकेट के लिए इनाम आता हुआ अजीत के लिए 200 रुपए का और अंपायर की तरफ से इशारा आता हुआ मैच शुरू होने का. एक बार फिर से मैं विवेक परब ले चलता हूं बीच मैदान में 2 टीमों की भिड़ंत और 34 रनों का पीछा. फुल टॉस गेंद है. ये गेंदबाज के सिर के ऊपर उठी हुई लेकिन गेंदबाज उसके नीचे नहीं. 1 रन के साथ खाता तो खोला लेकिन बढ़िया खूबसूरत गेंदबाजी. राकेश पहली गेंद को उठा के फेंकने की कोशिश कर रहे थे. उतना अच्छा संपर्क नहीं लेकिन खूबसूरत ये गेंद. थोड़ी सी ऊंचाई दी गई हुई गेंद. 34 रनों का पीछा करती हुई पुलिस बॉयज की ये टीम श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेड़बा पुरस्कृत ये टूर्नामेंट बाजारपेट मित्र मंडल आयोजित. 1 विकेट के लिए 200 रुपए का इनाम है. गेंदबाजी मार्ग पे है अजीत. योगेश जी चौहान पुरस्कृत. ये बढ़िया गेंद बिल्कुल जड़ में डाली हुई और कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. खूबसूरत गेंदबाजी. 22 की हैसियत से 1 रन टीम के खाते में. अतिरिक्त स्कोर खुलता हुआ तो टीम का स्कोर 2 रन बिना कोई विकेट बिना कोई नुकसान. पहले ओवर का खेल प्रगति पथ पे.
ये फुल टॉस गेंद, लेकिन इस बार भी सम्मान देते हुए खेला है 1 रन के लिए। अंपायर की तरफ से देखा, लेकिन अंपायर ने कहा कि ये गेंद आपको खेलने लायक थी। 1 रन के साथ छोर बदला। स्ट्राइक पे गए बल्लेबाज गणेश सामना करेंगे अगली गेंद का। बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद, अपने ही फॉलो थ्रो में फील्ड किया, फेंक दिया। सटीक थ्रो होता तो 1 रन तो मिला है। दूसरे रन के लिए दौड़ पड़े हैं और थ्रो के स्वरूप में 2 रन के साथ स्कोरबोर्ड 5 रन, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज की, खूबसूरत फील्डिंग की थी और अच्छा थ्रो किया था। डायरेक्ट हिट होती तो शायद यहां पे पहले विकेट का पतन होता, लेकिन अभी भी दोनों बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित और खूबसूरत गेंदबाजी का मुजाहरा यहां पे अजित द्वारा। पहले ओवर का खेल जारी, 34 रनों का पीछा और काफी कसी हुई गेंदबाजी। ये विकेट गिरता हुआ पहला विकेट गणेश के रूप में। डीजे तो आपला संगनायक त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स पाशी आपण या. संघ व्यवस्थापकांना विनंती करतोय, संगनायकाला इथे पाठवा, नाणेफेक केली जाईल. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार जयसिंग पाटील इथे उपस्थित आहे. सन्माननीय मंदारजी गुरव यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. त्या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. 6 षटकांचा हा सामना असेल. 1 विकेट के नुकसान पे 5 रन स्कोर बोर्ड पे। पहले ओवर का खेल जारी और अजित के लिए 200 रुपए का इनाम आता हुआ योगेश चौहान जी की तरफ से। 1 विकेट के लिए 200 रुपए का इनाम लगाया था और पहली ओवर में ये इनाम हासिल करते हुए खूबसूरत गेंदबाजी, बिल्कुल बिल्कुल कसी हुई गेंदबाजी, दोनों बल्लेबाजों को बिल्कुल जकड़ के रखा है। 5 रन 1 विकेट के नुकसान पे, जो कि 34 रनों का पीछा करते हुए पुलिस बॉयज की टीम। फुल टॉच ये गेंद है, उठाया है डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। विनंती नकाशे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या फलंदाजासाठी येत आहे, ज्याने 4 चेंडू निर्धाव टाकले होते आणि 2000 रुपयांचं पारितोषिक जिंकलं होतं. तोच हा खेळाडू पुन्हा एकदा 1000 रुपयांची कमाई करतोय. बक्षिसांची खैरात या खेळाडूवरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. तेजस करंगुटकर, आपण कुठे असाल? लगेचच मुख्य व्यासपीठाच्या शेजारी या. किरण हळदणकर आपली वाट पाहत आहेत. तेजस करंगुटकर. काळभैरव हिंद्रे हा संघ नाणेफेक जिंकतोय, त्यांनी आपला निर्णय कमेंट्री बॉक्स पाशी कळवायचा आहे. धन्यवाद. 1 ओवर की समाप्ति, 1 विकेट के नुकसान पे 11 रन, क्योंकि खूबसूरत गेंदबाजी थी, लेकिन आखिरी गेंद जो फुल टॉस गेंद थी उसको आसानी से पड़ा था दीपक ने और जड़ा था मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। तो इस बार दूसरे गेंदबाज की हैसियत से दूसरी ओवर लेके अक्षय, जो कि गेंदबाजी मार्ग पे, स्ट्राइक पे है राकेश। तो दूसरे ओवर की पहली गेंद राकेश के लिए। एक बार रिवर्स स्वीप का ये शॉट, बढ़िया कनेक्शन और 6 रनों के लिए एक्स्ट्रा कवर के ऊपर से। डीजे
थी, लेकिन इस बार सोचा था कि रिवर्स स्वीप खेलेंगे और बढ़िया तरीके से एग्जीक्यूट किया राकेश ने। एक छक्के की सहायता से अच्छी बल्लेबाजी, 17 रन स्कोर बोर्ड पे। इस बार सुरक्षात्मक रीते खेला है कलय का सारा और खड़े खड़े पैडल स्वीप कर दिया है, जो कि मिसफील्ड की वजह से 2 रन तो आसानी के साथ लिए। आंखों ही आंखों में इशारा और इक्के का दुक्के में परिवर्तन। 2 रनों के साथ स्कोर बोर्ड 19 रन, 1 विकेट के नुकसान पे, जो कि दूसरे ओवर का खेल प्रगति पथ पे। 34 रनों का पीछा करते हुए पुलिस बॉयज की ये टीम, बढ़िया खूबसूरत बल्लेबाजी अभी तक। ये खूबसूरत गेंद रिवर्स स्वीप का एक बार फिर से अटेम्प्ट किया था, लेकिन बाकी का काम यष्टि रक्षक विकेट कीपर ने पूरा किया। एक बिंदी गेंद और बिंदी गेंद के साथ गेंदबाज फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क की तरफ। 19 रन, 1 विकेट के नुकसान पे 34 रनों का पीछा करते हुए दूसरे बल्लेबाजी करते हुए पुलिस बॉयज की ये टीम। इस बार बढ़िया तरीके से खेला है, आउटस्विंग गेंद थी और 1 रन के साथ संतुष्टि करनी पड़ेगी दोनों बल्लेबाजों को। खूबसूरत बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिलती है, चौको छक्कों की बौछार भी हो रही है और बीच में इक्के दुक्के के साथ छोर भी बदले जा रहे हैं। सूझबूझ वाली क्रिकेट और 20 रन पे स्कोर बोर्ड, 1 विकेट के नुकसान पे, जो कि दूसरे ओवर का खेल जारी। बढ़िया गेंद इस बार उठाने की कोशिश थी, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। एक और बिंदी गेंद इस ओवर में आती हुई, तो बिंदी गेंद के साथ 20 रन पे स्कोर बोर्ड रुका हुआ, 1 विकेट के नुकसान पे, जो कि दीपक है स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे राकेश और इकलौता बल्लेबाज जो कि पवेलियन का रास्ता नाप चुका है, जो गणेश आउट होके। ये बिल्कुल आउटसाइड लेग ऑफ स्टंप के बाहर डाली हुई गेंद थी। बढ़िया संपर्क तो है, 1 रन के साथ छोर बदला है और आसानी के साथ राकेश अभी 2 ओवर की समाप्ति के बाद और 19 फरवरी यानी कि छत्रपति शिवाजी महाराज की जयंती। एक बार फिर से मेरे साथ जय घोष कीजिएगा, छत्रपति शिवाजी महाराज की जय। स्क्रीन पे आपला लाडका राजा आपल्याला दिसतोय। 2 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पे स्कोर बोर्ड 21 रन, 1 विकेट के नुकसान पे, जो कि तीसरे ओवर का खेल जारी होते हुए गेंदबाजी मार्ग पे गेंदबाज महेश पाटिल। इस टीम की कमान उनके हाथ में है। कप्तानी करते हुए ये महत्वपूर्ण ओवर लेके आ रहे हैं महेश। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज दीपक एक छक्के की सहायता से अच्छी दमखम वाली पारी खेलते हुए 34 रनों का पीछा करते हुए अभी तक 21 रन पुलिस बॉयज की यह टीम। ये फुल टॉस गेंद है, अपने फॉलो थ्रू में बढ़िया खूबसूरत फील्डिंग और राकेश को वापस आना पड़ेगा क्योंकि नॉन स्ट्राइक एंड से दौड़ पड़े थे स्ट्राइक एंड की तरफ, लेकिन ये दूसरे विकेट का पतन डीजे
पकड़ने वाली गेंदबाजी, कसी हुई गेंदबाजी, किसी भी बल्लेबाज की पास बड़े शॉट के लिए दरकार नहीं। और पहली गेंद लोअर फुल टॉस थी, गेंदबाज अपने फॉलो थ्रू में फील्ड किया था। इसी बीच ये और पिच गेंद उठाया है डीप मिड विकेट क्षेत्र में, जब तक की गेंद फील्ड हो, वापसी हो। एक रन तो आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने, लेकिन दूसरे रन की कोई भी गुंजाइश नहीं। स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 22 रन 2 विकेट के नुकसान पे, तीसरे ओवर का खेल प्रगति पथ पे। इस बार छोर बदला है, स्ट्राइक एंड पे मयूर जादव, तो नॉन स्ट्राइक एंड पे एक छक्के की सहायता से खेलने वाले दीपक। आउट होके पवेलियन का रास्ता राकेश और गणेश ने नापा है। इस बार उठाने की कोशिश है, बढ़िया इन स्विंग वाली गेंदबाजी, विकेट कीपर भी चुके, लेकिन अंपायर की तरफ से 22 का इशारा आता हुआ। बढ़िया वापसी, खूबसूरत फील्डिंग का मुजाहरा वहां पे। एक ही रन के साथ संतुष्टि करनी पड़ेगी दोनों बल्लेबाजों को। तो स्कोरबोर्ड पहुंचा 23 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि तीसरे ओवर का खेल प्रगति पथ पे, और 34 रनों का पीछा करती हुई पुलिस बॉयज की यह टीम। इस बार उठाया है, कड़ा संपर्क तो है, लेकिन दूरी है, ताकत है, देखना पड़ेगा। फील्डर उसके नीचे, कैच छूटा, क्या ये मैच छूटा? लेकिन इस बार 2 रन तो दौड़ लिए हैं दोनों बल्लेबाजों ने, और ये कैच लपका जाता तो समीकरण बदलता, लेकिन 2 रन टीम के साथ 25 रन 2 विकेट के नुकसान पे, और एक जीवदान मिलता हुआ दीपक को। तीसरे ओवर का खेल जारी है। महेश खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन उतना ही अच्छा और प्रयास करना होगा, फील्डिंग को साथ निभाना होगा। ये बढ़िया गेंद, इस बार आउटसाइड ऑफ स्टंप की ये गेंद है, 30 यार्ड सर्कल के बाहर, कैच लपका जाएगा। पारी समाप्ति यहां पे दीपक की, और तीसरे विकेट का पतन। एटी स्पोर्ट्स पन्हाळा नाणेफेक जिंकली आहे ती काळभैरव हिंद्रे या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते एटी स्पोर्ट्स पन्हाळा या संघाला। एटी स्पोर्ट्स पन्हाळा या संघाने आपली सलामीची जोडी लवकर तयार ठेवायची आहे, लगेचच हा सामना सुरू केला जाईल। हा सामना 6 षटकांचा राहील, याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायक आणि व्यवस्थापकांनी घ्यायची आहे। धन्यवाद। दीपक की पारी यहाँ पे समाप्त, तीसरे विकेट का पतन, और वर्णी किसकी? द टाइगर जयदास घाड़ी। नॉन स्ट्राइक एंड पे, तो स्ट्राइक एंड पे मयूर जाधव, और गेंदबाजी मार्ग पे सफलता प्राप्त गेंदबाज महेश। थोड़ा सा फील्ड में परिवर्तन है, देखना होगा। इस बार उठाने की कोशिश है, आउटसाइड ऑफ स्टंप की डाली हुई गेंद, गेंद और बल्ले का संपर्क तो नहीं, बाकी का काम यष्टि रक्षक विकेट कीपर ने पूरा किया। इस गेंद, बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति का इशारा। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड 2 विकेट के नुकसान पे 25 रन। और मंगेश पारकर, आपण कुठे असाल तर आपण इथे मुख्य व्यासपीठाच्या शेजारी या, आपली आवश्यकता आहे। मंगेश पारकर, धन्यवाद। तोपर्यंत मी विवेक परब आपली रजा घेतो। यानंतरचं समालोचन मायक्रोफोनवर बदलाव होतोय। आपला सुमधुर आवाज, आपला सर्वांचा लाडका आवाज, सर अमोलजी जमदाडे। हॅलो, धन्यवाद विवेक। 12 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी आवश्यकता दिसते मैदानामध्ये 9 धावांची।
12 चेंडू व विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. मैदानावर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. स्पर्धेच्या एकंदरीत आजच्या तिसऱ्या दिवसातील एक अतिमहत्वपूर्ण अशी लढत ती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या ग्रीन पार्क मैदानावरनं. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. व 12 चेंडू विजयासाठी नाममात्र 9 धावांची आवश्यकता. यावेळेला ताकद दिली एलिमिनेशन दोरी व त्याहीपेक्षा चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. बडा छक्का. स्ट्रायकर एंडच्या दिशेने जयदास गाडी सज्ज होईल. चेंडू व धावा 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता असतानाच एक गगनचुंबी फटका जयदास गाडीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने ऑफ्टमोरचा चेंडू ड्राईव्ह केल्या चेंडूला पहिली धाव जलद गतीने क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बंबलिंग करतोय, सावरतोय, चेंडूची परती करतोय. मैदानाच्या आतमध्ये वेगाने 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत व या दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र सरकतोय 33 धावांवर. विजयासाठी नाममात्र एका धावेची आवश्यकता. विजयासाठी नाममात्र एका धावेची आवश्यकता असेल. सिंधुदुर्ग पोलीस ओरोज संघाला शरद काशीद स्पोर्ट कोल्हापूर संघाच्या विरोधात. या सामन्याचा आनंद कोल्हापूरवरून लुटताना दिसतात युट्यूबच्या माध्यमातून अवधूत पाटील, त्यांचं देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा केवळ विजयासाठी एका धावेची आवश्यकता असतानाच रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट असफल ठरतोय. अंतिम क्षणी हा प्रयत्नच राहतोय तो जयदासचा. परिणामी या अगोदरच्या 2 चेंडूंची खराब चुकीनंतर आता मात्र सुधारणा करतोय तो गोलंदाज. विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नाममात्र एकेरी धाव ही अति गरजेची सिंधुदुर्ग पोलीस ओरोस संघाला. व दुसऱ्या बाजूने मात्र खांदे झुकलेले दिसत आहेत ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे. यावेळी लाखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट पोलचा ताकदवर फटका डेव्हस्कर लेगच्या डोक्यावरून MS धोनी स्टाईलने जयदास गाडी सामना संपवतोय एका मोठ्या फटक्याने.